हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघूया डेरिव्हेटिव्हज ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स. See the first example. If sin of px raised to m minus qy raised to m divided by p into x raised to m plus q into y raised to m is equal to r, then show that dy by dx equal to y by x where r is a constant. तर बघा इथं काय दिलं तुम्हाला, साइन ऑफ इथं व्हॅल्यू दिली आहे इक्वल टू आर दिला आहे. आर आहे तो कॉन्स्टंट आहे आणि डी वाय बाय डी एक्स इक्वल टू वाय बाय एक्स प्रूव्ह करायचं आहे. ओके, मग आधी दिलेलं गिवन इक्वेशन आपण लिहून घेतलं आहे. तर बघा गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहून घेतलं. इकडं जो साईन दिला आहे तो साईन जर आपण राईट साईडला घेतला तर बघा काय झालं आहे नेक्स्ट स्टेपला काय झालं बघा, इकडं साईन इनवर्स ऑफ आर झाला आहे. ही टर्म तशीच राहिली, ही टर्म ॲज इट इज राहिली आणि इक्वल टू साईन इनवर्स ऑफ आर. मग हे जर साईन इनवर्स ऑफ आर आहे, आर कॉन्स्टंट आहे त्यामुळे साईन इनवर्स आर पण काय झालं कॉन्स्टंट, त्याला मी टी म्हटलं. बघा इथं ब्रॅकेटमध्ये आपण त्याला टी कन्सिडर केलं आहे. मग त्याच्याऐवजी टी व्हॅल्यू पुट केली, टी म्हणजे साईन इनवर्स आर आहे. ओके, नेक्स्ट बघा मग काय केलं आपण नंतर, हे जे इकडे डिवाइडला टर्म आहे या टर्मने इकडे टीला मल्टिप्लाय केलं तर मिळणार आहे आपल्याला न्यूमरेटर ॲज इट इज मिळणार आहे. बघा पी एक्स रेस टू एम मायनस क्यू वाय रेस टू एम इक्वल टू पी टी एक्स रेस टू एम प्लस क्यू टी वाय रेस टू एम, टीला मल्टिप्लाय केलं त्या ब्रॅकेटनं, मग इकडे मिळेल ते. नंतर काय करूया नेक्स्ट स्टेपला, एक्सच्या टर्म सगळ्या एका बाजूला घेऊया. इथं एक्सची टर्म आहे ती या बाजूला शिफ्ट केली, जर आपण इकडे घेतली आहे बघा इथं तर ती निगेटिव्ह झाली आहे मायनस, आणि ही मायनस क्यू रेस टू क्यू इंटू आय रेस टू एमची टर्म जी आहे ही टर्म काय केली या बाजूला घेतली तर ती प्लस होईल. नंतर एक्सच्या टर्म एकत्र घेतल्यानंतर बघा पुढं एक्स रेस टू एम ह्यातून कॉमन येईल, एक्स रेस टू एम कॉमन घेतला आणि पी पण कॉमन घेतला, आतमध्ये राहील 1 मायनस टी. आणि इकडं पण काय इथून वाय रेस टू एम कॉमन येईल आणि क्यू पण कॉमन येईल, ते कॉमन काढलं तर इथं राहील 1 प्लस टी राहील. ओके, मग नेक्स्ट स्टेपला काय केलं बघा, वाय रेस टू एम एका बाजूला ठेवला आहे, हां वाय रेस टू एम एका साईडला ठेवला हा, आणि मग ही टर्म जर इकडे घेतली तर ती डिवाईडला जाईल याच्या, मग ते इकडे लिहिले बघा या बाजूला वाय रेस टू एम इज इक्वल टू पी 1 मायनस टी डिवायडेड बाय क्यू इंटू 1 प्लस टी इंटू एक्स रेस टू एम त्याला मल्टिप्लाय. आता हे जे ब्रॅकेटमध्ये जे काय दिले आपल्याला ही टर्म सगळी, तर ही कॉन्स्टंट झाली, पी क्यू टी हे सगळे कॉन्स्टंट नंबर्स आहेत. त्याला मी एस कन्सिडर केलं, एस त्याला अजून नाव दिलं आपण एस म्हटलं. ते एस म्हणजे कोण इथं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा, लेट एस म्हणजे काय तुम्ही घेतलं ते आपण इथं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवलं आहे. ओके, तर इथं बघा याच्यावरनं एस इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला, वाय रेस टू एम डिवायडेड बाय एक्स रेस टू एम मिळणार आहे. हे आपल्याला पुढं लागणार आहे ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला. एसची व्हॅल्यू काय आहे, वाय रेस टू एम डिवायडेड बाय एक्स रेस टू एम. ओके, मग त्याला डिफरन्शिएट करूया आपण. बघा डिफरन्शिएट, या टर्मला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय रेस टू एमचं डेरिव्हेटिव्ह यस कॉन्स्टंट एक्स रेस टू एमचं डेरिव्हेटिव्ह. मग वाय रेस टू एमचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एम इंटू वाय रेस टू एम मायनस 1. पॉवर पुढं घेतो आपण, पॉवर 1नं कमी करतो. इथं पण एम पुढं घेतला एक्सच्या आणि एक्सची पॉवर 1नं कमी केली, यस तसाच कॉन्स्टंट यस इंटू एम इंटू एक्स रेस टू एम मायनस 1. ओके, नेक्स्ट स्टेपला काय होईल हे बघा, इथं यमला यम कॅन्सल होईल, यस तसाच आहे, आणि हा एक्स रेस टू एम मायनस 1 हा वाय रेस टू एम मायनस 1 इकडे नेला, डिवाईडला आला, मग डी वाय बाय डी एक्स इक्वल टू हे मिळालं. नंतर मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं की यसची व्हॅल्यू ही वाय रेस टू एम डिवायडेड बाय एक्स रेस टू एम आहे, एस इज इक्वल टू, ते इथं दाखवतो तुम्हाला ती व्हॅल्यू कशावरून काढली आपण, या इक्वेशनवरून काढली बघा, इक्वेशन 1 वरून एस इक्वल टू वाय रेस टू एम डिवायडेड बाय एक्स रेस टू एम. ही व्हॅल्यू एसची आपण एसच्या जागी सबस्टिट्यूट केली, बघा इथं एसच्या जागी ती व्हॅल्यू टाकली वाय रेस टू एम आपण. मग इथं वाय रेस टू एम मायनस 1 आहे बघा, त्याला वाय रेस टू एममधले एम मायनस 1 जाणार. एम मायनस 1 म्हणजे एकनंच पॉवर कमी आहे, म्हणजे समजा वरती जर वाय रेस टू मी 10 घेतला आणि डिवाईडला वाय रेस टू 10 मायनस 1 घेतला, 10 मायनस 1 म्हणजे 9, मग हे वाय रेस टू 9 जे आहे डिवाईडला ते गेल्यानंतर वरती फक्त वाय राहणार आहे. मग तसं इथं आहे यम आणि वाय रेस टू एम मायनस 1 एकनंच कमी पॉवर आहे फक्त, त्यामुळे ह्याला हे जाणार, फक्त इथं वाय राहतो आहे. तसं एक्स रेस टू एम मायनस 1ला इथल्या पॉवर गेल्या फक्त एक्स राहील डिवाईडला, म्हणजे आपल्याला हे आन्सर मिळतं डी वाय बाय डी एक्स इक्वल टू
वाय बाय एक्स, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, शो दॅट म्हटलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. तर हे एक्झाम्पल दिलं बघा. इफ सेक इनवर्स ऑफ, ठीक आहे, सेक इनवर्स ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवाइडेड बाय एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इक्वल टू 2a, देन शो दॅट dy बाय dx इक्वल टू एक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर a डिवायडेड बाय वाय स्क्वेअर वेअर a इज कॉन्स्टंट. तर आपल्याला काय करायचं आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. dy बाय dx इक्वल टू ही टर्म प्रूव्ह करायची आहे, एक्स स्क्वेअर इंटू टॅन स्क्वेअर a डिवायडेड बाय वाय स्क्वेअर. टॅन स्क्वेअर a हा कॉन्स्टंट आहे, पण आन्सरमध्ये तुम्हाला a ची टर्म आली आहे, त्यामुळे आपल्याला a हा इलिमिनेट करून चालणार नाही. कळतं आहे? इथं लिहिलं आहे बघा मी, वी विल नॉट इलिमिनेट a ॲज आन्सर कंटेन्स ए. आन्सरमध्ये a येत आहे, त्यामुळे आपल्याला a इलिमिनेट करता येत नाही. नाही तर काय केलं असतं आपण, हा सेक इनवर्स इकडे घेतला असता सेक टू ए, आणि डेरिव्हेटिव्ह घेतलं असतं की ते 0 झाले असते ही साईड. पण a डिलीट करू नका, कारण आन्सरमध्ये आपल्याला एमध्ये आणायचं आहे आन्सर. मग काय केलं, सेक इनवर्सच्या ऐवजी कॉस इनवर्स लिहिलं. मग एक फॉर्म्युला आहे, सेक इनवर्स एक्स जर दिला असेल तुम्हाला, तर तेच तुम्हाला कॉस इनवर्स 1/x लिहिता येतं. म्हणजे इथं जे दिलं आहे त्याचा रेसिप्रोकल तिथं घेता येतो उलट. किंवा इथं जर 1/x दिलं असतं तर इथं फक्त x लिहिता आलं असतं तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे हा फॉर्म्युला आहे इनवर्सचा. मग इथं सेक इनवर्स दिला आहे, त्याच्याऐवजी मी कॉस इनवर्स लिहिलं, पण ह्या आतल्या ज्या टर्म आहे त्याचा रेसिप्रोकल केला. ही मायनस टर्म वर आली बघा, इथं मायनसची आणि प्लसची टर्म डिवाईडला घेतली, हे आलं कॉस इनवर्स. आणि मग काय केलं नेक्स्ट स्टेपला, हे कॉस इनवर्स आहे ते या बाजूला शिफ्ट केलं. मग इकडे राहिला एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल टू कॉस 2a. कॉस इनवर्स इकडे गेल्यानंतर झाला कॉस 2a. मग मगाच्यासारखंच बघा, डिनॉमिनेटर आहे इकडे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब, त्यानं कॉस 2a मल्टिप्लाय करा. मग एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इथला तसाच, आणि इकडं एक्स क्यूब कॉस 2a प्लस वाय क्यूब कॉस 2a. एक्स क्यूबच्या टर्म एकत्र घ्या, वाय क्यूबच्या टर्म एकत्र घ्या. बघा, एक्स क्यूब ही टर्म इकडे घेतली, मायनस झाली, एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब कॉस 2a, आणि ही मायनस वाय क्यूबची टर्म इकडे घेतली, प्लस झाली वाय क्यूब प्लस हा वाय क्यूब कॉस 2a. नंतर काय केलं, एक्स क्यूब कॉमन काढा. बघा, इथून एक्स क्यूब कॉमन काढला तर राहील 1 इथं, आणि मायनस कॉस 2a, आणि इथं वाय क्यूब कॉमन काढला तर 1 प्लस कॉस 2a. मग सेम परत मगाच्यासारखं वाय क्यूब मी एका बाजूला ठेवतो आहे, वाय क्यूब मला एका बाजूला ठेवायचा आहे, तर हे ब्रॅकेट मला इकडे डिवाईडला न्यायला लागेल, 1 प्लस कॉस 2a. मग तीच स्टेप आपण इथं घेतली आहे बघा, तीच स्टेप इथं आहे. वाय क्यूब एकाच बाजूला ठेवला आहे, आणि 1 मायनस कॉस 2a डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2a इंटू एक्स क्यूब असं लिहिलेलं आहे. आता इथं 1 मायनस कॉस 2aचा फॉर्म्युला माहिती आहे. 1 मायनस कॉस 2a म्हणजेच 2 साइन स्क्वेअर a. इथं फॉर्म्युला वापरला, 1 मायनस कॉस 2a म्हणजे 2 साइन स्क्वेअर a, आणि 1 प्लस कॉस 2a म्हणजे 2 कॉस स्क्वेअर a. मग काय केलं, 2ला 2 कॅन्सल झाला, साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए, म्हणजेच काय झालं टॅन स्क्वेअर ए. वाय क्यूब इक्वल टू टॅन स्क्वेअर ए इंटू एक्स क्यूब. ओके, कारण इथं 2ला 2 गेला आहे, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन, मग टॅन स्क्वेअर ए एक्स क्यूब. आता याला डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब, टॅन स्क्वेअर ए कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. तर आपल्याला माहिती आहे वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब येणार आहे 3y स्क्वेअर. जसं एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह होतं 3x स्क्वेअर, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय आहे 3x स्क्वेअर, तसं वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह आहे बघा, वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह आहे 3y स्क्वेअर. पण 3y स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह असलं तरी एक्सच्या जी वाय आहे, त्यामुळे वायच्या डेरिव्हेटिव्हनं परत मल्टिप्लाय केलं आहे, dy/dxनं काय केलं आहे मल्टिप्लाय. वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह घेतलं 3y स्क्वेअर इंटू dy/dx केलं आहे, इक्वल टू हा टॅन स्क्वेअर आहे तसाच, आणि एक्स क्यूबचं 3x स्क्वेअर लिहिलं डेरिव्हेटिव्ह. मग काय होणार आहे बघा, 3 गेट कॅन्सल, मग एक्स स्क्वेअर इंटू टॅन स्क्वेअर आहे डिवायडेड बाय हा वाय स्क्वेअर इकडे आला डिवाइडला झाला. मग हेच तुम्हाला प्रूव्ह करायला विचारलं होतं, dy/dx इक्वल टू एक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर आहे अपॉन वाय स्क्वेअर. दिस इज अवर आन्सर. दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल. इफ वाय इक्वल टू तर वाय इक्वल टू काय दिलं आहे बघा, रूटमध्ये टॅन एक्स प्लस रूट टॅन एक्स प्लस रूट टॅन एक्स प्लस अप टू असं इन्फिनिटीमध्ये, आतमध्ये परत रूट, परत प्लस रूट टॅन एक्स प्लस रूट टॅन एक्स. आता रूटमध्ये रूट असं इन्फायनाईट रूट्स आहेत.
देन शो दॅट, तर हे प्रूव्ह करायचं आहे dy बाय dx इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 2y मायनस 1 हे प्रूव्ह करायचं आहे. मग काय करूया, दिलेली टर्म आधी लिहून घेतली बघा, y इक्वल टू दिलेली टर्म सगळी लिहून घेतली, रूट टॅन एक्स प्लस रूट टॅन एक्स प्लस रूट टॅन, रूट आहे तो एक रूट कॅन्सल करायसाठी मी काय करतो, स्क्वेअरिंग करतो, स्क्वेअरिंग बोथ साईड्स वी गेट, दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर वाय स्क्वेअर होणार आहे इकडं वायचा, आणि ही तर जे रूटमध्ये टर्म त्यातला बाहेरचा रूट तेवढा कॅन्सल होईल, हा बाहेरचा रूट तेवढा कॅन्सल होईल, बाहेरचा रूट गेला तर इथं राहणार आहे टॅन एक्स बघा, इथला बाहेरचा रूट फक्त गेला, इकडं आला वाय स्क्वेअर इक्वल टू टॅन एक्स राहील, आणि प्लस रूटमध्ये टॅन एक्स, रूटमध्ये टॅन एक्स प्लस रूटमध्ये टॅन एक्स, ह्या टर्म तशाच राहतील, त्या काय बदलणार, अशा इन्फायनाईट टर्म्स आहेत, त्यातनं एक टर्म बाजूला काढली म्हणून काही फरक पडत नाही. तर हेच रूट टॅन एक्स तुम्ही असं इन्फिनिटीपर्यंत लिहू शकता. मी 3 वेळा लिहिलं, रूट टॅन एक्स प्लस रूट टॅन एक्स प्लस रूट टॅन एक्स, असं एखाद्याला वाटलं अजून लिहू, रूट टॅन एक्स प्लस रूट टॅन एक्स असं लिहू शकतो आपण, ठीक आहे, कारण इन्फायनाईट आहेत. आता हे जे रूट टॅन एक्स आपण लिहिलं आहे इथून पुढं, हा तर टॅन एक्सच आहे, आणि ही जी पुढची टर्म आहे सगळी रूट टॅन एक्स, आणि इथं पण तेच दिलं आहे बघा, रूट टॅन एक्स प्लस रूट टॅन एक्स प्लस रूट टॅन एक्स प्लस रूट टॅन एक्स. मग ह्याला काय म्हणतो आपण, वाय म्हणतो आहे, वाय, दिस इज इक्वल टू वाय. मग इथं काय करूया आपण, हे रूट दिलं ना सगळं, त्याच्याऐवजी लिहूया वाय, कारण वाय इक्वल टूच रूटमध्ये टॅन एक्स असं दिलं आहे. मग इक्वल टू लिहिलं आपण वाय स्क्वेअर इक्वल टू टॅन एक्स तसाच, आणि हे जे सगळं रूट आहे त्याच्याऐवजी लिहिलं वाय. आता याला डिफरन्शिएट करूया. नाव डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरन्शिएट केलं याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह माहिती आपल्याला dy बाय dx. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आलं 2y इंटू dy बाय dx, इंटू dy बाय dx लिहायचंच, वायचं जर डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेतलं तर 2y इंटू dy बाय dx. आता इकडचा जो dy बाय dx आहे तो जर आपण या बाजूला घेतला तर मायनस होईल, मग इकडं मायनस dy बाय dx इक्वल टू टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आलं इथं, सेक स्क्वेअर एक्स, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह. नंतर काय करा, आपल्याला dy बाय dxची व्हॅल्यू काढायची, मग ह्या दोन टर्ममधून dy बाय dx कॉमन घ्या, dy बाय dx कॉमन घेतला काय राहते बघा, 2y आणि मायनस 1 राहील, 2y मायनस 1 इंटू dy बाय dx. ही टर्म मल्टिप्लाय dy बाय dxला त्या बाजूला शिफ्ट करा, डिवाईडला जाईल, म्हणजे आन्सर आलं आपलं dy बाय dx इक्वल टू जे विचारलं होतं ते रिक्वायर्ड. चला हे एक्झाम्पल बघूया आपण. इफ रूटमध्ये बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू ए इंटू एक्स मायनस वाय, देन शो दॅट dy बाय dx इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, मग बघा आता हे दिलेलं एक्झाम्पल लिहून घेतलं आपण, गिवन एक्झाम्पल, त्याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. तर इथं सबस्टिट्यूशन केलं आहे, काय सबस्टिट्यूशन करायचं आहे, तर एक्स दिला आहे तिथं साईन अल्फा पुट केलं, वायच्या जागी साईन बीटा पुट केलं. तर आपण म्हणजे कशासाठी पुट केलं, कारण इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, साईन अल्फा टाकलं तर होणार आहे 1 मायनस साईन स्क्वेअर अल्फा, 1 मायनस साईन स्क्वेअर अल्फा म्हणजेच कॉस स्क्वेअर अल्फा, आणि रूटमध्ये कॉस स्क्वेअर अल्फा घेतला तर रूटच्या बाहेर होणार आहे कॉस अल्फा, म्हणून आपण इथे टाकणार आहे साईन अल्फा आणि इथे टाकणार आहे साईन बीटा. काही विद्यार्थी तुम्हाला जर वाटेल की साईन अल्फाच का पुट करायचं, कॉस अल्फा काय नाही, जर एक्स जागी कॉस अल्फा जरी तुम्ही पुट केला तरी हरकत नाही, तुमचा आन्सर मग असेल रूटमध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा, 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साईन स्क्वेअर अल्फा होईल, आणि रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन साईन अल्फा राहील. ठीक आहे, मग तुम्ही कुठलंही पुट करा, साईन अल्फा पुट करा किंवा कॉस अल्फामध्ये पुट करा, काय हरकत नाही. मग बघा अल्फा इक्वल टू काय होणार आहे, साईन इकडे घेतला साईन इनवर्स एक्स होणार आहे, बीटा इक्वल टू होणार आहे साईन इनवर्स वाय, इथं लिहिलं बीटा इक्वल टू साईन इनवर्स वाय, अल्फा इक्वल. मग ह्याच्यात या व्हॅल्यू ज्या आहेत, एक्सची व्हॅल्यू साईन अल्फा ती इथे टाकूया, वायची व्हॅल्यू साईन बीटा इथे टाकूया, म्हणजे काय होणार, रूटमध्ये 1 मायनस साईन स्क्वेअर अल्फा 1 मायनस साईन स्क्वेअर बीटा. ते बघा नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथं बघा या स्टेपमध्ये, इथल्या स्टेपमध्ये तुम्हाला बघायला मिळतं आहे 1 मायनस साईन स्क्वेअर अल्फा प्लस 1 मायनस साईन स्क्वेअर बीटा इक्वल टू ए इंटू, इथं बघा एक्सच्या जागी साईन अल्फा, वायच्या जागी साईन बीटा पुट केलं, एक्स मायनस वाय होतं, साईन अल्फा मायनस साईन बीटा लिहिलं. त्यानंतर 1 मायनस साईन स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर अल्फा, आणि कॉस स्क्वेअर अल्फाचं स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन इथं राहणार आहे कॉस अल्फा. सिमिलरली इथं याच्याऐवजी राहणार आहे कॉस बीटा, ही टर्म ॲज इट इज, राईट साईड ॲज इट इज. त्यानंतर आपण बघा काय केलं आहे, तर आपण पुट केलेत, फॉर्म्युले यूज केलेत, कॉस अल्फा प्लस कॉस बीटा म्हणजे कॉस सी प्लस कॉस डी सारखा फॉर्म्युला आपण इथे यूज केला आहे. 2 कॉस अल्फा प्लस बीटा अपॉन 2
कॉस अल्फा मायनस बीटा अपॉन 2 इक्वल टू इथला ए ॲज इट इज आणि याचा साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला तो पण 2 न सुरू होतो. 2 इथे लिहिलं 2 कॉस अल्फा प्लस बीटा अपॉन 2 इंटू साइन अल्फा मायनस बीटा अपॉन 2. हे दोन फॉर्म्युला आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये बघितलेले आहेत. नंतर बघा इकडं 2 कॉस अल्फा प्लस बीटा अपॉन 2 इथला पण कॉस अल्फा प्लस बीटा अपॉन 2 आणि हा 2 कॅन्सल होतो आहे. राहिलं काय कॉस अल्फा मायनस बीटा अपॉन 2 ही टर्म ॲज इट इज, हे साईनची टर्म ॲज इट इज आणि इथला ए तसाच राहतो बघा. ह्या टर्म ॲज इट इज राहिल्या, बाकी कॅन्सल होणाऱ्या टर्म कॅन्सल केल्या. ठीक आहे. मग हे राहिल्यानंतर काय करायचं बघा नेक्स्ट स्टेपला, हे साईन अल्फा इकडे घ्या, डिवाईडला घ्या हे साईन अल्फा मायनस बीटा अपॉन 2. मग साईन कॉस अपॉन साईन घेतलं तर त्याला म्हणतो आपण कॉट, म्हणून इज इक्वल टू काय आलं बघा, इज इक्वल टू आलं आहे कॉट ऑफ अल्फा मायनस बीटा अपॉन 2 इक्वल टू ए. हा कॉन्स्टंट फक्त राहील, साईन जर इकडे शिफ्ट केला तर डिवाईडला कॉट इक्वल टू झालं. मग तो कॉट पण शिफ्ट करा आता बघा, हा जो कॉट आहे तो या बाजूला घ्या. मग काय मिळाला कॉट इनवर्स ए आणि इकडे राहतो आहे फक्त अल्फा मायनस बीटा अपॉन 2. मग 2 पण आपण काय करूया बघा, या स्टेपमध्ये 2 पण त्या बाजूला घेतला. मग 2 तिकडे घेतल्यानंतर राहिलं काय फक्त अल्फा मायनस बीटा इक्वल टू 2 कॉट इनवर्स ए. आता अल्फा म्हणजे काय होतं बघा, मगाशीच आपण साइन इनवर्स एक्स आणि बीटा म्हणजे होतं साइन इनवर्स वाय, सुरुवातीलाच आपण घेतलं आहे ते. आणि इक्वल टू आहे 2 कॉट इनवर्स ए. आता काय करूया, ह्याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इक्वल टू मिळतं 1 डिवायडेड बाय रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. मग साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह इथे लिहिलं आहे बघा, रूट 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सिमिलरली साइन इनवर्स वायचं पण तसंच 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू फक्त काय केलं आहे त्याला डी वाय बाय डी एक्स, फक्त काय केलं आहे त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे, एवढंच केलं आहे. आणि इक्वल टू आता बघा इक्वल टू काय 2 कॉट इनवर्स ए दिला ना, ए कॉन्स्टंट आहे त्यामुळे कॉट इनवर्स ए कॉन्स्टंट म्हणजे ही पूर्ण साईड कॉन्स्टंट झाली आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय तर 0 म्हणून इक्वल टू आलं आहे 0 आलेलं आहे. ठीक आहे. मग हे थोडं सिम्प्लिफाय जर केलं तुम्ही, ठीक आहे, ही टर्म मायनस टर्म जर त्या बाजूला घेतली तर प्लस होईल आणि हे रूट बघा हे असं अशा पद्धतीने तुम्ही ही इथे मी एक स्टेप ॲड करतो किंवा असं करूया आपण, हे इक्वल टू घेतलं तर हा 0 गेला समजा आणि हीच टर्म मी त्या बाजूला नेली तर प्लस होईल. आणि मग हे रूट इकडे घेतला वरती येईल तो रूट 1 मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू हे तेवढं तुमचं आन्सर राहील. ओके.